आणि मनोज जरांगे यांच्या संदर्भातली पुढची बातमी। मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखालचा मराठा मोर्चा हा मुंबईच्या वेशीवरती आलेला आहे। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा अत्यंत निर्णायक दिवस मानला जातोय, कारण जरांगेंनी आंदोलन मागे घ्यावं यासाठी शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला पोहोचलंय। आता वडिलांसोबत आईकडचे जे नातेवाईक आहेत, म्हणजे सगळे सोयरे हा विषय, तर आईकडच्या नातेवाईकांना सुद्धा प्रमाणपत्र मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे मनोज जरांगेंची प्रमुख अट होती, प्रमुख मागणी होती की वडिलांबरोबरच आईकडच्या नातेवाईकांना सुद्धा प्रमाणपत्र दिलं जावं। ही मागणी मान्य होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जर त्यांच्या लिस्टमधल्या सगळ्याच मागण्या सरकारनं मान्य केल्या तर त्यांची भूमिका काय असेल हे पाहावं लागेल। अधिक माहिती मंदार गोंजारी देतील। मंदार, शिष्टमंडळासोबत सध्याची चर्चा सुरू आहे, त्या चर्चेतनं काय निष्पन्न होत असल्याची माहिती आपल्याला कळतेय आणि नेमका ड्राफ्ट काय सरकारचा जो जरांगेंना सादर केला जाईल? मंदार, जर तुझ्यापर्यंत माझा आवाज येत असेल तर शिष्टमंडळासोबत जी चर्चा सुरू आहे त्या चर्चेतनं काही निष्पन्न होतंय का, आतली माहिती काय मिळतेय आणि ड्राफ्ट, सगळ्यात प्रमुख ड्राफ्ट आहे, त्या ड्राफ्टमध्ये कोणत्या बाबींचा उल्लेख सरकारनं केल्याचं कळतंय? लाखोंचा जनसमुदाय आहे, प्रचंड गर्दी आहे, घोषणाबाजी सुरू आहे, गाणी लावली गेलेली आहे, त्यामुळे कदाचित अवघड होते आपल्या प्रतिनिधींपर्यंत आपला आवाज पोहोचणं। आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूयात त्यांच्याशी संपर्क साधण्याचा, परंतु मुंबईच्या अगदी वेशेवरती जरांगेंचं मराठा आंदोलन आलेलं आहे, भगवं वादळ येऊन पोहोचलेलं आहे आणि जरांगेंची सगळे सोयऱ्यांची मागणी, आईकडच्या नातेवाईकांनाही प्रमाणपत्र देण्याची सरकारकडनं मान्य होण्याची दाट शक्यता आहे। पुन्हा एकदा मंदार आपल्या सोबत आहेत। मंदार, अपडेट्स काय मिळतात? ज्ञानदा, काही क्षणांपूर्वी सरकारचे शिष्टमंडळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येऊन पोहोचलेलं आहे। आपण या ठिकाणी पाहतो, या इमारतीच्या आतमध्ये हे शिष्टमंडळ गेलेलं आहे आणि बाहेर समर्थकांची, मनोज जरांगे यांच्या समर्थकांची, मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी होते आहे। आतापर्यंत हे आंदोलक करत आलेले आहेत आणि आंतरवली सराटीपासून इतक्या लांब नवी मुंबईपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत। त्या मागण्या मान्य कराव्यात, ही या सगळ्यांची जोरदार मागणी आहे। घोषणाबाजी त्यामुळे होते आहे आणि जी काही चर्चा आहे ती खुल्या वातावरणामध्ये किंवा सर्वांच्या समक्ष, सर्वांच्या समोर व्हावी अशी देखील मागणी आहे। आणि हे जे शिष्टमंडळ आलेलं आहे या ठिकाणी, तर एक जो प्रस्ताव आहे, जी मागणी मनोज जरांगेंकडून सातत्याने केली जाते आहे की जे कुणबी प्रमाणपत्र आहे ते फक्त वडिलांच्या बाजूच्या नातेवाईकांना नाही तर आईच्या बाजूच्या नातेवाईकांना देखील देण्यात यावं। तर त्या दृष्टीने सकारात्मक अशा पावलं सरकार उचलत आहे। अशा प्रकारची माहिती किंवा अशा प्रकारचा दावा घेऊन हे शिष्टमंडळ इथं आलेलं आहे। अर्थात मनोज जरांगे यांना हे शिष्टमंडळ किती कन्व्हिन्स करू शकतं किंवा किती त्यांना या ठिकाणी आश्वस्त करू शकतं हे महत्त्वाचं आहे, कारण मनोज जरांगे यांच्या एकच मागणी नाही तर अनेक मागण्या आहेत, ज्यामध्ये सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं ही एक महत्त्वाची मागणी आहे। मात्र आईच्या बाजूने देखील कुणबी प्रमाणपत्र देण्याची जी मागणी आहे मनोज जरांगे यांची, तर त्या दृष्टीने सरकारकडून सकारात्मक पावलं उचलताना दिसतायत आणि त्या माध्यमातून मनोज जरांगे यांना मुंबईमध्ये येण्याऐवजी याच ठिकाणी त्यांना आश्वस्त करण्यात यावं आणि इथेच त्यांचं जे आंदोलन आहे ते समाप्त व्हावं अशी सरकारची मनशा आहे, असा सरकारचा प्रयत्न आहे। त्यासाठी या ठिकाणी हे शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे। मात्र या शिष्टमंडळाच्या समोर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी मराठा आंदोलकांकडून करण्यात आलेली आहे। या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। आपण हे जे शटर पाहतो ते शटर बंद केलेलं आहे। आतमध्ये शिष्टमंडळ गेल्यानंतर हे शटर बंद केलेलं आहे आणि आतमध्ये आपल्याला सोडण्यात यावं अशी या आंदोलकांची मागणी आहे, कारण जी काही चर्चा आहे ती खुल्या वातावरणामध्ये सर्वांच्या समक्ष व्हावी अशी या आंदोलकांची मागणी आहे। मात्र हे जे शिष्टमंडळ आहे ते या इमारतीच्या आतमध्ये गेल्यानंतर शटर जे आहे ते लावून घेण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आपण समर्थकांची मोठी गर्दी पाहतो। मोठ्या संख्येने हे जे समर्थक आहेत ते काल रात्रभरामध्ये
वाशीमधल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्याचबरोबर या इमारतीच्या भोवती देखील मोठ्या प्रमाणात या समर्थकांचा गराडा आहे. शिष्टमंडळ आतमध्ये गेलेलं आहे. या शिष्टमंडळानी सर्वांच्या समक्ष चर्चा करावी अशी मागणी आहे. अर्थात मनोज जरांगे काय भूमिका घेतात हे या ठिकाणी महत्वाचं आहे. ज्ञानदा, अर्थात या शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतर मनोज जरांगेंची पुढची भूमिका स्पष्ट होणार आहे. ते एक पत्रकार परिषदही घेतील. शिष्टमंडळामध्ये कोण कोण आहे तर सुमंत भांगे आणि मंगेश शिवटे हे दोघं जण या शिष्टमंडळामध्ये आहेत. मंगेश शिवटे मुख्यमंत्र्यांचे OSD आहेत आणि सातत्यानं म्हणजे मनोज जरांगेंनी मुंबईच्या दिशेनं कूच करण्याआधी सुद्धा हे शिष्टमंडळ सातत्यानं आंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगेंसोबत चर्चा करत होतं. बच्चू कडूंनी सुद्धा जरांगेंची 2दा भेट घेतलेली होती. बच्चू कडूंनी एक प्रकारे आपलं समर्थन दर्शवलेलं होतं, परंतु मनोज जरांगे यांच्यासोबत सरकारच्या वतीनं सातत्यानं चर्चा करण्यामध्ये बच्चू कडूंचाही पुढाकार होता, सहभाग होता. आता मुंबईच्या उंबरठ्यावरती मराठा बांधव आलेले असताना पुन्हा एकदा सरकारकडनं चर्चेचा जोर लावला जातो आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या दोघांनी सुद्धा आजच्या चर्चेबद्दल तुर्तास तरी प्रतिक्रिया दिलेली नाही, परंतु सरकारच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाली. जर मनोज जरांगेंच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या तर मग त्यांची भूमिका काय असेल याची उत्सुकता आहे. हे शटर लावलं गेलंय, त्या शटरच्या पलीकडे या दाराच्या पलीकडेच शिष्टमंडळासोबतची चर्चा सुरू आहे. मंदार सुद्धा आपल्यासोबत आहे. मंदार, शक्य आहे का या सर्व उपस्थितांशी संवाद साधणं, त्यांच्या आत्ताच्या भावना जाणून घेणं? आपण या ठिकाणी काही हे जे समर्थकांच्याशी बोलूयात. आपल्या ज्या मागण्या आहेत त्या शिष्टमंडळाला आपण वेळोवेळी पोच केल्या. आता हे शिष्टमंडळ आलेलं आहे, तुम्हाला कितपत अपेक्षा आहे या शिष्टमंडळाकडून? आम्हाला 100% अपेक्षा आहे की आज प्रजा 26 जानेवारी आहे, त्या दिनानिमित्त शिष्टमंडळ नक्की आम्हाला यश देईल ही आम्ही अपेक्षा बाळगतो. आरक्षण घेऊनच आलेलं आहे शिष्टमंडळ. आरक्षण मिळणार, आम्हाला आझाद मैदानापर्यंत जाऊ देणार नाही. आम्ही एवढ्या सगळ्या लोकांच्या कष्टाचं चीज हे झालंच पाहिजे. सगळी लोक एवढं वनवन प्रवास करत थंडी ऊन पाऊस काही न बघता आलेली आहेत. याचं चीज 100% होणार. सरकार न्याय देईल अशी अपेक्षा मिळणार आणि ते घेणारच. अंतरवाली ते मुंबई हा प्रवास एकही कुठल्याही प्रकारचं गालबोट न लावता आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत आणि इथून पुढे कोणतेही गालबोट लावण्याचा प्रयत्न आम्ही करणार नाही ह्याची ग्वाही देतो. आणि एक मराठा लाख मराठा समाज हीच मोठी शिकवण मराठा समाजाची आहे. ते आम्हाला शिस्तीचं पालन करायला आवडते. मराठा समाजाची हीच खरी मोठी श्रीमंती आहे. आपण पाहतो या ठिकाणी ज्ञानदा एक मोठ्या प्रमाणात समर्थकांची एक प्रकारे गर्दी या ठिकाणी उसळलेली आहे आणि हे जे शिष्टमंडळ आलेलं आहे चर्चेला, तर त्या शिष्टमंडळाला चर्चा करू दिली जावी अशी भूमिका आहे. या इमारतीला जो मोठा गराडा पडलेला आहे समर्थकांचा तो बाजूला करण्याचा प्रयत्न होतोय, कारण हे समर्थक आक्रमक झाले. सर्वांच्या समक्ष ही चर्चा व्हावी शिष्टमंडळाची अशी या समर्थकांची मागणी होती आणि या इमारतीला मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी पोहोचवण्यात आलेला. तुम्ही कुठून आलेलात दादा? चिखली पुणे. चिखलीवरून आलेलात. तर वाटतंय तुम्हाला की सरकार सगळ्या मागण्या मान्य करायलाच? करावंच लागेल त्यांना, पर्याय नाही त्यांना, आता करावंच लागेल. कारण आम्ही चुकीच्या मागण्या मागत नाहीये. आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय आम्ही हक्काच्या मागण्या मागत आहे. आमच्या पूर्ण मागण्या झाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. पूर्ण पुणे मुंबईला आम्ही मराठा समाजाने दाखवून दिलेला आहे. एवढा मोठा प्रवास कुठलंही गालबोट न लागता मराठा समाजाने प्रवास पूर्ण केलेला आहे. आणि तुम्ही कुठून आलेलात? बीडहून आले. आपण पाहतो या ठिकाणी समर्थकांची जी मोठी गर्दी आहे तर ती गर्दी या इमारतीच्या भोवताली जी जमा झालेली आहे तर ती हटवण्याचा प्रयत्न होतोय. तू कुठून आलायस मित्र? मी कसबा पेठेत जातो पुण्यावरून आलाय. हो, पुण्यावरून. आता आरक्षण घेऊनच जाणार? आरक्षण घेऊनच जाणार आहे. आरक्षण घेऊनच जाणार आहे आता. ओबीसी मधून आरक्षण घेणार. ओबीसी मधून आरक्षण घेणार आम्ही. तुम्ही कुठून आला? बीडहून. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आझाद मैदान मुंबई सोडणार नाही.
सरकारचा प्रयत्न आहे की इथंच आंदोलन संपवं, तुम्ही मुंबईत जाणार? सरकारला डोक्यावर घेऊन ढुंडू, सरकारला डोक्यावर घेऊन आम्ही जन्म आहे तोपर्यंत सरकार नाही सरणार नाही. सरकारचा प्रयत्न असा आहे, ते आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न आहे सरकारचा. पण आम्ही हटणार नाही, आरक्षण मिळवणार म्हणजे मिळवणार आम्ही. आता मराठ्याचा अंत पाहुणे आरक्षण जाहीर करा. आज मराठा समाज कोटीने रस्त्या उतरलेला असताना सरकार जर निर्दयी मनाने जर हळद आणि हे जे मुख्यमंत्री जर त्याचे व्हिडिओ व्हायरल करत असतील तर हे मराठा समाजासाठी कुठंतरी चुकीचं आहे. राज्याचे मुख्यमंत्री मराठा समाज मुंबईकडे रवाना होत असताना राज्याचे मुख्यमंत्री कोकणात शेतात जाऊन हळद काढत असतील तर हे निषेधार्थ आहे. समाजाच्या वतीने याचा निषेध आहे. जेवणाचा प्रश्न सोडवायचा सोडून शेती. तुम्ही कुठून आलात दादा? नांदेड अच्छा, नांदेडवरून आलात. खूप लांबून आलात तुम्ही. 600 किलोमीटर आहे सर. 600 किलोमीटर प्रवास करून आलेला आहे. आरक्षण मिळेल ही पूर्ण तुम्हाला अपेक्षा आहे सरकार? आरक्षण द्यावाच लागणार आहे. जो पण देणार नाही तो पण आम्ही हलणार नाही इथून. जो पण 1 नाही 1.5 महिना लागू द्या, इथून हलणार नाही आम्ही मराठा समाजानं. यायच्या सुट्यात काढणं बक्कळ झालं या सरकारांचं. आरक्षण कशालाच घेऊन जाणार? तुम्ही कुठून आलाय? आम्ही भगवंतनगर बार्शीहून आलेलो आहेत. आम्ही बार्शी. इथनं आम्ही आरक्षण जाणार, इथनं आम्ही हलणारच नाही. आम्ही छत्रपती वाढेल पण वागणार नाही. मराठ्याची जात नाही. तुम्ही कुठून आलात दादा? मी अहमदनगरवरून आलोय. तर सरकारने आतापर्यंत अनेकदा चर्चा केली, अनेकदा शिष्टमंडळ आली, मात्र मागण्या मान्य नाही झाल्या. आता पुन्हा एकदा शिष्टमंडळ आलंय. सरकारच झोपले मला तर वाटतंय. जर या ठिकाणी शिष्टमंडळाने योग्य तो निकाल दिला नाही तर आज मुंबई जामच करून टाकणार. मुंबईतून हलणारच नाही. मुंबईत जाणार तुम्ही लोक सगळे? न्यूज दाखवली पाहिजे की आम्ही इथनं हलणार नाही. आरक्षणाची प्रत्येक न्यूजवाल्यांनी हेच न्यूज दाखवलं पाहिजे, कोणत्याही दुसरी न्यूज दाखवली नाही पाहिजे. बरोबर. तर ऐका, तुम्ही कुठून आला? कालची न्यूज आहे तुमची. बरोबर. ऐका ना, तुम्ही कुठून आलात दादा? बार्शी. कट कम केली, अरे ऐका ना, अर्धी कट कम केली, अर्धी कट कम केली, कट कम केली, ऐका ना, अर्धी कट कम केली, तुम्ही कुठून आलेला आहात? अर्धी कम कट केली. ऐका ना, कुठून आलात? बीडहून आलेलो आहे. पर्यंत अनेकदा ज्या काही चर्चा झाल्या त्या चर्चेनंतर आता पुन्हा एकदा चर्चा होते, तर तुम्हाला कितपत अपेक्षा आहे? चर्चा नाही, आरक्षणाचा प्रश्न मिटलाच पाहिजे. दिला होता ना, झोपलं होतं का सरकार? सरकार झोपलं होतं का? चर्चेला वेळ दिला होता ना साहेबांनी. का असं करतात ती प्रत्येक वेळी? मराठी लोकांचा अंत बघतात का मराठी समाजांचा? चर्चा नको आहे आम्हाला, आरक्षण पाहिजे आम्हाला, आरक्षण. चर्चा नको आहे, अंत बघू नका. मराठी लोकांचा अंत बघू नका. सरकार नको आहे आम्हाला आरक्षण हवंय. आमचा मराठा आवाज 6 महिने झालं लेकरा बाळापासून वंचित आहे. आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे. आमचा एक शांतपणे बोला, शांतपणे बोला. तुम्ही कुठून आलेला आहात? या शिष्टमंडळाकडून किती अपेक्षा आहेत? सर, मी आलेलो आहे परभणी जाऊन. परभणी या शिष्टमंडळाकडून आम्हाला एकच अपेक्षा आहे की सर सगळं कुणबी प्रमाणपत्र देऊन आम्हाला ओबीसी आम्हाला मुंबईला यायची काही हौस नाही. तरी पण आम्ही आमच्या मुलाबाळांच्या प्रश्नासाठी इथं हजर आहेत. तर याच्या अर्थ नाही की आम्हाला कोणाला वेटीस धरायचंय मुंबई. तर आत्ताची चर्चा सकारात्मक व्हावी हीच मागणी प्रत्येक आंदोलनकर्त्याची आहे. मुंबईपर्यंत जाण्याची वेळ येऊ नये अशी भावना सुद्धा अनेक जण व्यक्त करतात. त्यामुळे आत्ताच्या सरकारच्या शिष्टमंडळासोबत सुरू असलेल्या चर्चेतनं निष्पन्न काय होतं हे आपल्याला पाहावं लागेल. मंदार, तू हा संवाद सुरूच ठेव. आणखी काही अपडेट आपण जाणून घेतोय. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा मोर्चा मुंबईच्या वेशीवरती येऊन धडकलाय. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा दिवस अत्यंत निर्णायक आहे. एकीकडे चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे मराठा समाजाच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. आरक्षण मिळायला हवंच, मागण्या मान्य व्हायला हव्याच ही भूमिका आंदोलनकर्त्यांची आहे. काही वेळापूर्वी मनोज जरांगेंनी काय प्रतिक्रिया दिली होती ती आपण पाहूया. आता होणार आहे, झाली नाही. आता चर्चा होईल. काल ते आलेलं शिष्टमंडळाची आज चर्चा होईल. आझाद मैदानावर जाणार. मुंबई जाणार. दरम्यान वाशीच्या शिवाजी चौकामध्ये हजारो लाखोंच्या संख्येनं मराठा समुदाय एकत्र यायला सुरुवात झालेली आहे.
इथे मनोज जरांगे शिष्टमंडळासोबतची चर्चा संपल्यानंतर येतील, शिवरायांना अभिवादन करतील आणि मग सर्वांना संबोधित करतील अशी माहिती आहे. अक्षय भाटकर तिथे आहेत. अक्षय, एकीकडे चर्चा सुरू असताना अगदी थोड्याच अंतरावरती या परिसरापासून चर्चा सुरू आहे. आत्ता तिथे उपस्थित असलेल्या मराठा बांधवांच्या अपेक्षा काय आहेत, भावना काय आहेत? त्यानंतर नक्कीच हे मी तुला सांगणारच आहे. काही आपण लोकांशी बोलूया, पण इथे जर आपण पाहिलं तर अनेक लोक ही थांबलेली आहेत. हजारोंची गर्दी इकडे झालेली आहे आणि या गर्दीतूनच जरांगे पाटील देखील हळूहळू रस्ता करत येणार आहेत. एक रस्ता त्यांना ठेवण्यात आलेला आहे मध्येच या गर्दीमधून जरांगे पाटील यांना येण्यासाठी. अशा प्रकारची शिस्त इकडे चांगल्या प्रकारची दिसून येते आहे. आपण काही लोकांशी बोलूया. सरकार शिष्टमंडळ पोचलेलं आहे पुन्हा एकदा चर्चा करायला. काय वाटतं, तुमची काय भूमिका आहे? आरक्षण तर आम्हाला भेटलंच पाहिजे, हे प्रत्येक महाराणीचं स्वप्न आहे आणि आरक्षण आमच्या हक्काचंच आहे. सरकार आता पोचलंय जरांगे पाटील यांच्याकडे चर्चा करायला. आता तुमची भूमिका काय आहे? आतापर्यंत त्यांनी आश्वासनं दिली, पण आम्हाला आश्वासन आम्ही पण त्यांना वेळ दिला, पण किती वेळ द्यायचं किती आम्हाला आता वेळ आम्हाला द्यायचा ना. आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला पाहिजे. कुठून आले? आम्ही नाशिक जिल्हा चांदोड तालुका. आम्हाला लगेच आताच्या आता आरक्षण पाहिजे. आता लय झालं, लय आरक्षणासाठी आम्ही लय टाइम घेतला. घरी काय परिस्थिती आहे? आरक्षण मिळालं तर कसा फायदा होईल तुम्हाला? घरी आमचे नातू पंतू शिक्षणासाठी चांगले सोयीला लागतील, सर्व्हिसला लागतील आणि आरक्षणपासून आम्हाला फायदा आहे. मराठ्यांचं आरक्षण हे हक्काचं आहे, हे आमच्यावाले म्हणणं आहे. कुठून आलेलं आहे तुम्ही? मी फुलंब्री संभाजीनगर. काय आरक्षण मिळायला पाहिजे, तुमची मागणी आहे, बरोबर आहे. आता सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांच्याकडे. काय भूमिका घ्यायला पाहिजे, काय वाटतं? भूमिका काय आहे? आम्ही 4 दिवसापासून येत आहे. आम्हाला वेळेवरती आरक्षण नसल्यामुळे आम्ही बेरोजगार आहे. आज माझं शिक्षण असून मला रोजगार नाही. माझ्याकडं शेतीमध्ये काम, माझं BSc फायनल झालेलं आहे. आज माझ्याकडं काम नाही, काही नाही आहे. परिवार रस्त्यावरती नाही, कारण की पाणी पाऊस पडत नाही, काही नाही. हे यांनी आरक्षण दिलं पाहिजे ना. हे नेते नुसते पैशाचे पोते भरू राहिले, हे काय कामाचे नेते? हे आज हे जरांगे साहेब आमच्यासाठी काम करत आहे. आज यांच्या मागे करोडोच्या लोकसंख्येला आम्ही हजर आहे. फुलंब्री तालुका संभाजीनगर. तरी काय परिस्थिती आहे? आरक्षणामुळे कसा फायदा? आरक्षण लगेच पाहिजे. आश्वासन देतच नुसते सरकार आपण देत नाही ना. आम्ही आता आरक्षण घेतल्याशिवाय जात नाही. आता पुन्हा एकदा सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलंय, चर्चा चालू आहे. काय वाटतंय? हे चर्चा चालू आहे पण आरक्षण देत नाही ना. हे आश्वासन 9 महिन्याचं चालू आहे पण देत नाही सरकार. आज घेतल्याशिवाय आम्ही जात नाही. यांच्याबरोबर तुम्ही कुठून आले? आम्ही हिंगोली. काय म्हणजे आता सरकार पोहोचलं बरोबरच आहे. सरकारचं शिष्टमंडळ 3 वेळेस म्हणजे रस्त्याने सुद्धा भेटून आलं, पण पर्याय त्याच्यात निघत नाही. दादा ठाम आहेत, हे पर्याय शोधत आहेत. आता मुंबईकडे जाणारच. आता जर सरकारने मागणी मान्य केली तर? मान्य केल्यानंतर जसे दादा आदेश देतील तसे आम्ही आमच्या घरी परत जाऊ. काही महिला आहेत, आपण महिलांशी देखील बोलायचा प्रयत्न करूयात. ताई, काय मागणी मान्य करण्यासाठी पुन्हा एकदा शिष्टमंडळ पोचलंय, काय वाटतंय तुम्हाला? शिष्टमंडळ पोहोचतंय पण पुन्हा पुन्हा तेच बोललं जाते आणि तीच क्रिया होते. शिष्टमंडळ येऊन किंवा म्हणजे वेगळा काही त्याच्यातून अर्थच निघत नाहीये, तोच अर्थ निघतोय पुन्हा पुन्हा आणि तीच क्रिया पुन्हा पुन्हा होते. त्याच्यामुळे आज ही वेळ आली आहे मुंबईमध्ये येण्याची. त्याला काही अर्थ नाही आहे. सरकार लक्ष देत नाही आहे असं मला वाटतंय आणि अत्यंत दुर्लक्ष करतंय. अनेक यांच्यासोबत अनेक महिला आहेत. तुम्ही कुठून आलेले आहात? मी नवी मुंबईची आहे. शिष्टमंडळ पोचलंय पुन्हा एकदा. जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत. काय वाटतं, काय भूमिका घ्यायला हवी? नाही आरक्षण घेतलंच पाहिजे कारण एवढा त्याग आणि एवढं सगळं बघतोय आम्ही. खरं तर आम्ही आता नवी मुंबईचे आहेत. आमचे हे सगळे यजमान, आमचे पाहुणे आहेत, हे सगळे आम्ही सोय केलेली आहे आमच्या परीने जेवढं होईल तेवढं. आणि बघतोय आम्ही याच्यावरनं की केवढ्या त्रासात नाही येतात. खरं तर सरकारने द्यायलाच पाहिजे. प्रश्नच नाही, ते माघार घेण्याचा प्रश्नच नाही आणि आम्ही पण माघार घेणारच नाही. तर यांचा निर्धार ठरलेला आहे, आम्ही माघार घेणार नाही काही झालं तरी. त्याच्यामुळेच एवढ्या मोठ्या संख्येने इथे हा जनसमुदाय
हा पोहोचलेला आहे आणि या सगळ्या जनसमुदायामधूनच जरांगे पाटील देखील पुढे पुढे येणार आहेत आणि या लोकांवर म्हणजे मराठा समाजावर गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षण नसल्यामुळे अन्याय होतोय आणि तोच अन्याय दूर करण्यासाठी आता जरांगे पाटील झडतायत, या ठिकाणी वारंवार आंदोलन करतायत आणि शेवटचा निर्धार त्यांनी केलेला आहे सरकारपर्यंत पोहोचण्याचा. आणखीन काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. दादा, कुठून आले तुम्ही? इथले वाशीचे. काय वाटतंय, आता सरकार पुन्हा एकदा चर्चा करायला तयार झालंय, आता पुन्हा एकदा पोहोचलंय सरकार, जरांगे पाटील चर्चा करतात, काय तुमची काय भूमिका आहे? मला आरक्षण पाहिजे, बाकी काय नाही. चर्चा नको. चर्चा नको. आमची पण त्याची चर्चा नको, आरक्षणच पाहिजे. देईल असं वाटतं. विश्वास आहे दिलंच पाहिजे सरकारनं आरक्षण. मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे? विश्वास ते असं करू राहिले की हे करा असं करा की वाटतं देईन म्हणून. तर या लोकांचा विश्वास आहे सरकारवर, सरकार आरक्षण देईल असं त्यांना वाटतं. याच्या आधी देखील जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या होत्या त्या सरकारने मान्य केल्या होत्या आणि आता ही जी नवीन मागणी आहे त्यांची, ती मागणी देखील सरकार मान्य करेल आणि सरकार आरक्षण देईल असं त्यांना वाटतंय. त्याच्यामुळेच ते आज सरकारच्या दरबारी म्हणजे मुंबईला मंत्रालयापर्यंत ते चालत आलेले आहेत. आझाद मैदानामध्ये त्यांची पूर्ण सभा होणार आहे आणि या सभेच्या दरम्यान जरांगे पाटील काय बोलतात आणि किती दिवस त्यांचा हा मुक्काम राहतो, जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. काय बोलायचंय तुम्हाला? मराठा समाज हा आर्थिक मागासलेला आहे आणि इतकं समाज पैसे देऊन आलेला समाज नाही सर. काहीतरी तकलीफ तर समाज इथपर्यंत आलेला आहे आणि सर्वात जास्त आत्महत्या. बरोबर आहे. त्यामुळे आता चर्चा नको, आता थेट आरक्षण द्या अशी मागणी इथे उपस्थित असलेल्या मराठा बांधवांची आहे, मराठा समाजाची आहे. सरकारच्या शिष्टमंडळाची मनोज जरांगेंसोबत बंद दाराआड चर्चा होते आणि याच चर्चेनंतर मनोज जरांगे आपली आंदोलनाबद्दलची पुढची दिशा आणि भूमिका स्पष्ट करते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.